नमस्कार मित्रांनो, मी अस्मिता आणि आज माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत। जसं की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की मी नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुका एक्सप्लोर करते आहे। तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये गोंडेश्वर मंदिर आणि ईश्वरेश्वर मंदिर असे दोन मंदिरं पाहिली आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे असे प्रसिद्ध सिन्नरमधले दोन दुर्ग म्हणजेच आड किल्ला आणि दुबेर फोर्ट। तर आता आपण आड किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचलो आहे, आडवाडीमध्ये। तर इथे दोन रूट आहेत, एक पहिली आडवाडी आणि एक मधली आडवाडी। तर आता आपण मधल्या आडवाडीमध्ये आहोत आणि इथे माझ्या मागे बघू शकता खूप जास्त हवा आहे आणि थंडी तर खूप जास्त आहे आणि पाऊस पण थोडा थोडा चालू झाला आहे। तर मग आता आम्ही ट्रेक जो आहे तो खूप छोटा असणार आहे, हार्डली 1 आवरचा वगैरे आहे, पण थंडी खूप आहे आणि आता आम्ही चालायला चालू करणार। लेट्स सी कमी झाली पाहिजे। त्याचं घर आहे इथून ट्रेक चालू होते। खूप जास्त हवा आहे, माझी कॅप पण राहत नाही आणि थंडी तर काय विचारू नका। आड किल्ला आणि दुबेरगड मुंबई आणि पुण्यापासून जवळपास 200 ते 220 किलोमीटर इतक्या अंतरावरती आहे। इथे पोहोचण्यासाठी जर तुम्ही बाय रोड जात असाल तर 4 ते 5 तास इतका कालावधी लागू शकतो आणि जर तुम्ही नाशिकवरून येत असाल तर नाशिकवरून प्रत्येकी अर्धा तासाला सिन्नरला जाण्यासाठी बस अवेलेबल आहेत। नाशिकवरून आड फोर्ट आणि दुबेर फोर्ट हे जवळपास 40 ते 45 किलोमीटरच्या अंतरावरती आहेत। आम्ही ऑलमोस्ट निम्मा पार केला आहे आणि आता थोडीशी हवा कमी झाली आहे। व्ह्यू बघू शकता तुम्ही वरतून, काय मस्त व्ह्यू आहे पूर्ण आडगावचा।
तर मित्रांनो, आड किल्ला जो आहे हा नाशिक जिल्ह्यामध्ये येतो. नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये येतो आणि हा सिन्नरमधील खूप फेमस किल्ला आहे. हा फार मोठा नाही आहे, पण ह्याचा पठार जो आहे हा खूप जास्त मोठा आहे आणि याला आडवाटेचा किल्ला पण म्हणतात. कदाचित आडवाटा आणि साऱ्या टाक्या यांच्यावरून याचं नाव आड किल्ला असा पडला असावा अशी मान्यता आहे. म्हणजे आड किल्ला असं नाव का पडलं अजूनही ह्याचं कोणी स्पष्टीकरण किंवा त्याची अजून कुठेही माहिती नाही आहे. असे गडावरती अजून पण अवशेष आहेत आणि हे जे आहे ही योद्धाची समाधी आहे. असं तुम्ही बघू शकता की त्यांनी 2 हात वरती केले आणि योद्धासाठी रेडी आहे असं ते दर्शवत आहे माझ्या मते. बघायला चाललोय आणि पाण्याच्या टाक्या पण आहेत. हा दरवाजाकडे चाललोय, पण रस्ता खूप जास्त स्लीप आहे. म्हणजे स्लीपरी आहे, खूप छोटा रस्ता आहे आणि खाली अशी घाई आहे. तर तुम्ही थोडंसं आरामात आणि साईडने जा, राईट साईडनेच जा आणि वरतून असं जायची गरज नाही. इकडून बघा, इकडून पण तुम्ही जाऊ शकता खाली. हे बघा, हे असे महादरवाजाचे ते एक टाकी आहे पाण्याची, जास्त खोल नाही आहे, बुजली आहे ती पण. आणि हे बघा, हे तुम्ही बघू शकता हा महादरवाजा आहे गडाचा आणि ह्या अशा इकडून अशा पायऱ्या पण आहेत. पण ही आता वाट तर बंद आहे, पण उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये लोक इकडून उतरतात नॉर्मली. हे बघा, हे दगडफूल आहे जो मसाल्यात वापरला जातो. आता थोडं ओलं आहे, थोडं हे सुकं झालं की असं फुलासारखं फुलतो. इथे ना 2 टाक्या आहेत. हे आपल्याला आता पाणी खूप जास्त साठले म्हणून एकच दिसते, पण इथे 1-2 टाक्या आहेत. 2 तरी मला दिसत आहेत. आणि बघा तिकडे कॉर्नरला पण 1-2-3 टाक्या असायची चान्सेस आहेत, कारण की अजून इकडे पुढे पण आहेत. इथून ना एक खाली रस्ता जातो या गावामध्ये आणि इथे एक खाली गुहा पण आहे गडावरची. पण इथे आता थोडासा रस्ता स्लिपरी आणि खूप स्टीप आहे आणि म्हणजे जाण्यासारखं नाही आहे, तर आम्ही नाही जात आहोत. आमचे 2 दादा खाली गेलेत, तर बघूया त्यांचा फुटेज काय येतो. हे बघा, आम्ही आता ह्या मागच्या पठारावरून आलो आहे आणि आम्ही चढलो होतो इथून ह्या मागच्या गळीतून आणि आता आम्ही इथून उतरणार. म्हणजे इकडून जाऊन आम्ही पूर्ण पठार फिरून आम्ही परत इथे आलो. हा बघा, हा जो समोर दिसतोय हा डुबेरगड आहे आणि इकडे पण अजून सोनगड वगैरे दिसतात, पण आता ते क्लिअर दिसत नाही आहेत. आपण इथून आलो होतो आणि असं इकडून पूर्ण त्या पठाराला असा वेळा घालत आपण इकडून असं तर परत असं उतरणार आहोत.
मध्ये बघा ती बस जाते आड किल्ला. आणि आम्ही सकाळी इथूनच निघालो होतो. इथून पूर्ण असं खूप मोठा पठार आहे. जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की मी सिन्नर मध्ये एक्सप्लोअर करणार आहे. आणि आज दिवसातला माझा दुसरा फोर्ट किंवा दुसरा प्लेस तुम्ही बोलू शकता. तर मी आता आहे डुबेरे गावामध्ये, जिथे बाजीराव पेशव्यांचा राजवाडा आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही आता राजवाडा बघू शकता तुम्ही. हा राजवाडा आहे. राजवाडा बघून आम्ही डुबेरे फोर्ट एक्सप्लोअर करणार आहोत. तर चला मी तुम्हाला दाखवते राजवाडा. तुम्ही हे दोन्ही दुर्ग एका दिवशी प्लॅन करू शकता. आड किल्ल्यापासून डुबेरगड हे 5 ते 6 किलोमीटर इतक्या अंतरावरती आहे. इथे दुबेरगडच्या पायथ्याला आलोय आणि हा इकडे वरती आहे दुबेरगड. आणि हा इथे एक लँडमार्कसाठी एक आश्रम आहे आणि असं मंदिर आहे. इथे पायथ्यापर्यंत गाडी येते. तर बघूया, हा खूप कमी चढाईचा असेल. एक अर्ध्या तासामध्ये आपण वरती पोचून जातो. तर आम्ही आता बॅग वगैरे काही घेतला नाही आहे, फक्त एक पाण्याची बॉटल घेतली. आणि वरती पाण्याची बॉटल नक्की घेऊन जा तुम्ही जर दुबेरगडला येत असाल, कारण वरती पिण्याच्या पाण्याची कोणत्याही प्रकारची सोय नाही आहे. ॲटलिस्ट पाणी बरोबर घ्या. हे बघा, हे खाली पूर्ण डुबेरे गाव दिसतं. डुबेर किल्ला हा आड किल्ल्यापासून एक 5 ते 7 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. जर तुम्ही हे दुर्ग एकत्र करण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला याचा खर्च प्रति व्यक्ती 700 ते 800 रुपये इतका येऊ शकतो. डुबेरगडची जी मोहीम होती ती पूर्ण कंप्लीट झालेली आहे. आणि आम्हाला पूर्ण फिरायला हार्डली 1-1.5-2 तास लागले. वरती असं काय खूप जास्त काही बघायला नाही आहे. अवशेष वगैरे खूप रेअर आहेत. आणि एक मंदिर आहे सप्तशृंगी मातेचं. आणि पाण्याच्या 1-2 टाक्या आहेत, तलाव आहे. तर ते अट्रॅक्शन आहे ह्या डुबेरगडाचं. बाकी रस्ते वगैरे खूप चांगले आहेत. पण इथे थोडेसे वाईल्ड ॲनिमल्स वगैरे दिसतात. तर तुम्ही एकटे नका येऊ, कोणाला तरी बरोबर घेऊनच या. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आणि मला नक्की कमेंट करून कळवा की माझा हा व्हिडिओ कसा होता. जय शिवराय.